आपल्या ना सोयाबीन मधल्या तुरीमध्ये झालं होतं गावात, त्याच्यामुळे आज मम्मीने डायरेक्ट आपल्याला अवताला झोपलं भाऊ. काल रात्री सुरेश भाऊला असा भास झाला का त्यांच्या कूलर मध्ये त्यांच्या परवानगीशिवाय कोणतरी हवा खाऊ राहिले. मग कूलर उघडून पाहिलं तर डायरेक्ट 3-3 उंदर. यांनी फार पळू पळू उंदरे मारली. ते नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. सकाळ सकाळी गाडी काढली आणि डायरेक्ट येऊन बसलो गिन्नी गावाच्या वावरामध्ये. आता म्हटलं पावसा पाण्याचं आहे ना पहिल्यांदा गिन्नी गावात तोडून घेऊ. वावरात घुसल्या पहिल्यांदा वावरात सर्वे केला. म्हटलं आता कोणत्या कोपऱ्याला गावात तोडावा. एका कोपऱ्याला मोठं गाव दिसलं. मग काय रापारप 2-3 गावताचे वजे तोडले आणि गावात तोडता तोडता कळलंच नाही काय हे दुखणं कधी झालं. आता म्हटलं त्या दुखण्याला बाजूला ठेवून पटापटा गावताचे वजे उचलायला लागत आहे, कारण की लय जोराचा पाऊस फुटला होता. इकडे मावला अख्खं गायचं चारा पाण्याचं काम आवरत आले. आता कुठं जाऊन बाबा उगावले दूध घालून. आज काय खैर नाही, आजी घरी गेलो हाय गायच नाही करी. तसं बघायला गेलं अख्ख्या घरामध्ये या दोघांनी इतकी कोणचीच मजा नाही, नुसते खाते आणि झोपाते. सकाळी सगळं गायचं चारा पाण्याचं काम आवरून बसलोच होतं का तेवढ्याच मोठा भावाचा फोन आला. मी आलोय, मला यायला संगनमेरला. फोन यायचा उशीर होता का आपण डायरेक्ट संगनमेर मध्ये जाऊन पोहोचलो. तिकडून येताना जरा लवकरच आलो, कारण की आता आहे ना 2-3 दिवसापासून पाऊस उघडलाय. त्यामुळे सगळेच जण पेरण्या करायच्या मागे होते, पण आपण नाही, कारण की आपली पेरणी पावसाच्या आधी झाली होती आणि आपण पेरेल वावरामध्ये आता आहे ना जाळ मारायचं होतं. तसं तर आपली एका वावरामध्ये सोयाबीन पेरली नाही तर टोकन यंत्रणा लावली होती आणि त्याच्यामध्ये एक साईड नाही ना थोडी तूर पण लावली होती. त्याच थोड्याशा तुरीमध्ये ना थोडंसं गावात झालं होतं, म्हणून लगेच जाळ मारून घेतलं आणि अख्खं 2 तासाचं काम 1 तासामध्ये पळू उरकावल्याच्या नंतर आम्ही निघालो मग घरी. चला तर मग भेटू आपण आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.